कुठे चाललंय आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण बघा. आणि किती चिंताजनक आणि किती खेदजनक गोष्ट आहे ही, की जी महिला आयोगाची अध्यक्ष आहे, ती एका भोंदूबाबाच्या विळख्यात सापडली. त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा एका भोंदूबाबामुळे द्यावा लागला. अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात. ह्या भोंदूबाबाच्या विळख्यामध्ये अर्ध महाराष्ट्राचं राजकारण आहे. गेले काही दिवस चालू होतं कॅप्टन खरातचे काही 50 काहीतरी व्हिडिओज लीक झालेले आहेत. आता त्याचा आकडा गेला आहे 100वरती. आणि ह्या व्हिडिओजमध्ये कॅप्टन खरातने सगळ्या उच्च पदावर असणाऱ्या म्हणजे नेते मंडळी बोला किंवा उच्च पदावरती जे कार्यरत अधिकारी आहेत त्यांच्या पत्नी बोला, त्यांच्या फॅमिलीमधल्या महिला बोला, यांना सगळ्यांना टार्गेट केलेलं आहे. कुठे चाललं आहे आपला महाराष्ट्र? काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? हा शाहू फुले आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र आहे, जिथे आपण ह्या सगळ्या गोष्टींना खतपाणी नाही घालायचं असं बोलतो. त्याच गोष्टी आपल्या राज्यात सरकारकडून, जे सरकारमध्ये बसलेली लोकं आहेत त्यांच्याकडूनच घडल्या जात आहे. किती खेदजनक गोष्ट आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच वैष्णवी हगवणेचा ज्या प्रकारे तिच्या सासरकडच्यांनी मानसिक छळ केला आणि ती केस महिला आयोगाकडे केली, ती तत्परता महिला आयोगाने तिथे अजिबात दाखवली नव्हती. पण ह्या भोंदूबाबावरती एका पत्रकारावर आरोप केले होते. त्या पत्रकाराला ती बातमी मागे घ्यायला रुपाली चाकणकरांनी सांगितलं होतं. ते दिवस एप्स्टीन फाईल हा विषय जगभरात एवढा मोठा झालेला आहे. कसं लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं, काय झालं, ही गोष्ट आत्ताच जी जगभरात चालू आहे, हे चालू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाशिकमधून कळतंय कॅप्टन अशोक खरातची जी काही फाईल्स आहेत, जे काही व्हिडिओज आहेत, जे काही त्यांनी महिलांचं केलेलं शोषण आहे, आणि एक नाही दोन नाही तब्बल असे आकडा दिवसेंदिवस तो आकडा वाढतोय. आधी कळले की 50 व्हिडिओ आहे, आता कळत आहे 100 व्हिडिओ आहे. हा माणूस स्वतःला नौदलाचा अधिकारी म्हणतो. ह्या माणसावरती शासनाकडून एवढं म्हणजे शासन ह्या माणसावरती एवढं मेहरबान का आहे की शासनाकडून ह्या माणसाला जमिनी दिल्या गेल्या आहेत. 500 कोटीच्या वर ह्या माणसाकडे संपत्ती आहे. अशा लोकांवरती कधी लगाम बसणार आहे? म्हणजे अरे आपण एखाद्या सिग्नल तोडला म्हणून चलान काढतो. ह्या माणसाने अगदी अमित शहापर्यंत भेट घेतलेली म्हणतात. ते जाऊन अमित शहांना पण भेटलेला आहे, फडणवीसांना पण भेटलेला आहे. रुपाली चाकणकर त्यांना त्या माणसाला आध्यात्मिक गुरुच मानत होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर दीपक केसरकर भेटलेले आहे. त्याच्यानंतर तो माणूस स्वतः जाऊन आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाऊन भेटलेला आहे. म्हणजे ह्या माणसाची पोहोच केवढी आहे. आणि ह्या माणसाचा मिडलमॅन कोण आहे की जो ह्या माणसाला या सगळ्यांपर्यंत पोहोचवत होता. पहिलं त्या मिडलमॅनला पण पकडलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे सांगितलं जात आहे की रुपाली चाकणकरांनी त्यांची अनामिका प्रत्येक वेळी कापलेली आहे असं बोललं जाते. त्याच्यानंतरच अजितदादा जायच्या आधीच काही दिवस आधीच एक न्यूज व्हायरल झाली होती की देवगिरी बंगल्याबाहेर भानामतीचा प्रकार केला गेला होता, म्हणजे जादू टोण्याचा काही प्रकार केला गेला होता. आणि आता बोललं जाते की रुपाली चाकणकर देखील अशा काही गोष्टींना खतपाणी घालतात किंवा रुपाली चाकणकर देखील स्वतः अशा काही गोष्टींमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. तर जर काही असेल तर या गोष्टीच्या मुळाशी जाणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण अजित पवारांचं जाणं हा महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा लॉस आहे. आणि एवढ्या मोठ्या नेत्याच्या मागे जर अशा काही घाणेरड्या प्रवृत्ती असतील तर ह्या घाणेरड्या प्रवृत्ती आत्ताच ठेचणं खूप गरजेचं आहे.